आता आधी तेल, पाणी आणि मीठ याचं मिश्रण करून घ्यायचं. मीठ, त्याच्यानंतर हवं तेवढं तेल, ज्याला जसं हवं तेवढं घ्यावं. म्हणजे एवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे असं काही नाही. पण तेल मळताना घेतलेलं कधी चांगलं. तेल, पाणी आणि मीठ याचं जर चांगलं मिश्रण झालं तर पीठ चांगलं लागतं. तर हे करून तेल, पाणी आता घेतलं हवं तेवढं, ते थोडंसं एकजीव करून घ्यायचं चमच्याने. हे केलंच पाहिजे असं नाही. हे तेल आणि पाणी मिक्स करणं थोडंसं चांगलं पडतं. केलंच पाहिजे असं नाही. त्याच्या सवयीने नाही केलं तरी चालू शकतं. आता हे पाण्याचं मिश्रण मिक्सरमध्ये काढलं तर एक फार चांगलं इमल्शन होतं. तर तेवढं एक मिक्सरमध्ये काढून घेऊयात. दाखवू का सर काढले? हे तेल आणि पाण्याचं इमल्शन तयार झालेलं आहे. एक बाउलमध्ये दाखवत आहे का? हे इमल्शन पीठ जास्त चांगल्या पद्धतीने मळायला मदत करतं. आता पीठ मळायला घेऊयात. पीठ मळताना बघा कुठलाही शक्तिप्रयोग करत नाही आहेत. त्या अगदी हलक्या हाताने पीठ मळलं जातं आहे. त्याला फक्त बोटं आणि मनगटापर्यंतचा हात, तिथेही खरं शक्ती नाहीच. फक्त हलक्या हाताने पीठ मळणं. आणि हे माझ्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर हे बाईसारखं मळणं. हे सगळं बघा, त्यांना कुठलंही हाताला चिकटतही नाही आहे आणि कुठेही त्यांनी शक्ती लावलेली नाही. आणि आता ह्याला पुन्हा माझ्या आजीच्या भाषेत ज्याला कुरवाळणं म्हणतात, हे तसं पिठाला कुरवाळणं चालू आहे. जोपर्यंत पिठाचा एक चिकटपणा, परातीला चिकटणं किंवा हाताला चिकटणं जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत त्या कुरवाळणं थांबवणार नाही आहेत. थोडासा वेळ लागतो पण पीठ अतिशय चांगल्या पद्धतीने मळलं जातं.
तेल लावून. आता तर थोडंसं वरती तेल लावून घेतात. आता हे पीठ मळून झालेलं आहे आणि याला आपण आता थोडीशी विश्रांती देणार आहोत पिठाला.